भंडारा शहरातील मुख्य गांधी चौक परिसरात असलेल्या तिरुपती गिफ्ट एम्पोरियम या दुकानाला रात्री भीषण आग लागली असून या आगीमध्ये दुकानात असलेले विक्रीचे साहित्य जळून खाक झाले आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागले असल्याचे प्रथमदर्शी अहवालात सांगण्यात येत आहे। या आगीमुळे दुकानातील लाखो रुपयांच्या मालाचे आगीत जळून नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे। या आगीवर नियंत्रण आणण्याकरता नगरपालिका भंडाऱ्याचे अग्निशमन बंब, जवाहरनगर आयुध निर्माणाचे अग्निशमन बंब, सनफ्लॅट कंपनीचे अग्निशमन बंब असे एकूण 12 गाड्यांच्या माध्यमातून पाण्याचा फवारा मारण्यात आला। मात्र या आगीवर नियंत्रण आणण्यात अपयश आले व दुकानातील सर्व माल जळून खाक झाले आहे। या आगीवर कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकान मालकाची लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर चंद्रशेखर खोब्रागडे, भंडारा। पप्पा, आता या गाड्यांमुळे आपली गाडी बाहेर कशी निघणार? आम्ही पार्किंग गार्डला सांगतो, तो सांगेल कुणाची गाडी येते। अरे हे काय, गाडी बाहेर काढण्यासाठी इतका आरडाओरडा कशासाठी करताय? गाडीवर रोड सेफ्टी सोल्युशनचे इमर्जन्सी QR कोड वापरा। लगेच गाडी मालकाला माहिती मिळेल, तो येणार आणि आपली गाडी बाजूला करणार, तुम्हाला जागा मिळेल। अरे वा, हे तर खूप छान आहे। मी पण माझ्या गाडीला आता इमर्जन्सी QR कोड लावणार।